जय हिंद भावांनो. भावांनो बघा, SSC GD मध्ये काय चालू आहे नेमकं ते काहीच कळणार भावांनो. या ठिकाणी बघा, SSC GD ची पूर्ण प्रोसेस मी तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे की आपला रिझल्ट तयार आहे का नाही, रिझल्ट देणार आहेत का नाही, ते कधी रिझल्ट देणार, नेमकं त्यांच्या चालू काय आहे ऑफिसमध्ये, मी पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे जे माझ्यापर्यंत अपडेट आलेला आहे भावांनो. तरी भावांनो, व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला सर्वांना सांगेन भावांनो, तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट होऊन भावांनो, आज जो आहे, जो आपला जो चॅनल आहे यूट्यूबचा, जो आतापर्यंत तुम्ही त्यांना खूप सपोर्ट केला आहे भावांनो, तो आज फायनली भावांनो मोनेटाईजला मी आज व्हिडिओ मोनेटाईज चॅनल करणार आहे भावांनो तुमच्या सर्वांच्या. तर तुमच्या सर्वांचं भावांनो मनापासून धन्यवाद. ठीक आहे भावांनो, तुम्ही इतका सपोर्ट केला भावांनो. फिजिकल पासून भावांनो आतापर्यंत मी या 3 महिन्यामध्येच भावांनो इतका चॅनलला ग्रो केलेला आहे भावांनो. ते सर्व तुमचं सपोर्ट आहे भावांनो फक्त. ठीक आहे, तरी तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद भावांनो की चॅनल जो आपलं मॉनिटाईज पूर्णपणे झालेला आहे. तो चॅनल मी आता मॉनिटाईज आज संध्याकाळी किंवा आज दुपारी म्हणजे 3-4ला करेन भावांनो, 1-2 तासात. आता तरी मग आज आपल्या टॉपिकवर येऊ भावांनो. आज मी व्हिडिओ कशासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा, SSC GD बद्दल आज मी थोडंसं सिरियसपणे बोलणार आहे. बघा, SSC GDला ठीक आहे, SSC GD मध्ये जो आहे तो एकदम बेकार काम चालू आहे, एकदम बेकार काम. त्या ठिकाणी बघा, नाटक कंपनी चालू केलेली आहे SSCने, फक्त नाटक ऑनली, दुसरं काय नाही. रिझल्ट आपलं तयार ओके आहे भावांनो, ओके रिझल्ट आहे आपलं. फक्त ते 1 मिनिट बी नाही लागत त्यांना, 10-15 सेकंद लागतात फक्त. आपण जसं व्हॉट्सअपला मेसेज क्लिक करतो तसं 10 मन पडतो, तसं त्यांचं काम आहे. पर ते रिझल्ट देईनात का देईनात भावांनो हे कुणालाच माहीत नाही भावांनो. पण आपला इतकं या सबुताहून इतकं कळतं की मी तुम्हाला पुढे दाखवेन व्हिडिओमध्ये की त्याच्याहून तुम्हाला भावांनो रिझल्ट तयार आहे हा प्रूफ भेटेल. रिझल्टचा पत्ता नाही आणि भावांनो जॉईनिंग चालू केली आणि म्हणजे भावांनो या ठिकाणी बघा, रिझल्टचा काही आणि द्यायला नाही अपडेट. आणि या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर शेड्यूल आले, सगळं आलं आपलं. ठीक आहे, आणि रोजगार मेळा पण आले या ठिकाणी. तर मग आणि जे खास कर जे मुलांना जे रिजेक्शन लेटर येत आहे, ते रिजेक्शन लेटर कशासाठी येत आहे भावांनो, आपल्या महाराष्ट्रात रिजेक्शन आलंय का नाही भावांनो, हे सर्व माहिती भावांनो मी तुम्हाला देईन. महाराष्ट्रामध्ये कुठल्या कॅटेगरीला रिजेक्शन आलंय, ठीक आहे, आणि त्यामध्ये रिजेक्शनमध्ये नेमकं काय आहे आणि त्याचं लेटर आलं त्याच्याविषयी पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. चला मग आता पुढे आपण व्हिडिओला स्टार्ट करू. तरी भावांनो बघा, हा आहे तो रिजेक्शन लेटर भावांनो, हे आणि हा आपल्याकडे ही 2 आहेत. हा तर मी व्हॉट्सअप चॅनलवरून घेतलेला आहे भावांनो, आणि हा जे आहे ते व्हायरल होत आहेत ही 2. आणि भावांनो आपल्या जो महाराष्ट्राचा जो आहे तो कॅन्डिडेटांना माझ्यापर्यंत कोणी लेटर पाठवलेला नाही भावांनो व्हॉट्सअपला. हा जो लेटर आहे अशा पद्धतीचं मला 2 दिवस झाले एक मेसेज आलता भाऊचा की त्याचा वय जो आहे 24 आहे आणि तो जो भाऊ आहे तो ओबीसीचा आहे. तो भाऊ जो आहे ओबीसीचा आहे, त्याला 132 मार्क आहेत. ठीक आहे, 132 मार्क आहेत आणि त्याला रिजेक्शन लेटर आलेला आहे भावांनो. त्याला रिजेक्शन लेटर आलेला आहे आणि त्याला डायरेक्ट रिजेक्ट मारलेला आहे भावांनो. कारण भावांनो त्याचा जो आहे त्यामध्ये जो डोमासील होता भावांनो, डोमासीलमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे तो काय केला भाऊनं की ॲफिडेविट लावला होता. या ठिकाणी ॲफिडेविट लावून त्या ठिकाणी तो काम त्या ठिकाणी चालवला होता आणि त्याची जो ओबीसी सर्टिफिकेट जो होता, जो कास्ट सर्टिफिकेट, तो व्हॅलिड नव्हता, अनव्हॅलिड होती. तो व्हॅलिड नसल्यामुळे भावांनो त्याला एक डेट त्या ठिकाणी देण्यात आली भावांनो. डेट डॉक्युमेंटमध्ये त्याला आउट नाही केलं भावांनो, त्या ठिकाणी त्याला डेट देण्यात आली. पण तो डेटमध्ये भावांनो त्या भावाने जो नवीन होती 2024ची तेच या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट पुन्हा दिले की सर या कारणामुळे, काही कारण सांगितलं त्यानं की निघाल नाही, असं नाही तसं. त्या ठिकाणी थोडंफार त्याला ॲडजस्ट करून या ठिकाणी त्याचा डॉक्युमेंट त्या ठिकाणी तो अधिकाऱ्याने घेतलेला आहे, तो म्हणत होता. आणि त्या ठिकाणी घेऊन आता त्याला डायरेक्ट रिजेक्शन लेटर आलेला आहे भाऊ. रिजेक्शन आपल्या महाराष्ट्रामध्ये बी आलेला आहे. एक जण मला मेसेज केला भाऊ व्हॉट्सअपला. तर असा रिजेक्शन लेटर येत आहेत भावांनो. यामध्ये स्पष्ट दिलं आहे की जर भावांनो कुणाचं जर समजा सपोज की वय जे आहे ते 18 ते 23 या दरम्यान जर कोणाचं वय नसेल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला तुम्ही जर ॲन्युअलिटी कास्ट म्हणजे तो सर्कल डेटच्या बाहेरची जर तुमची कास्ट असेल तर त्या ठिकाणी भावांनो तुम्हाला जो आहे तो रिजेक्शन येत आहे तुम्हाला. आणि हे भाऊ जो आहे तो 132 मार्क होते, त्या भावाला 132 मार्क. तो भाऊ
खूप नाराज आहे. आता त्याला डायरेक्ट भरतीतून आउट करण्यात आलेला आहे. म्हणजे त्याचा या ठिकाणी 132 मार्क होते, त्याचा कुठल्या ना कुठल्या फोर्समध्ये सिलेक्शन झालं असेल, त्या PDF मध्ये त्याचं नाव कमी करण्यात आहे. रिझल्ट तर भावांनो आपलं तयार आहे. फक्त जो हा रिजेक्शन ही जी घोळ होत आहे ना, याच्यामुळे भावांनो त्या कॅन्डिडेटांचा बी त्या ठिकाणी नाव आलेलं आहे फायनलला. तर हे रिजेक्शन ज्यांना येत आहे त्यांना असं समजा की त्यांना फायनल सिलेक्शन झालंय, त्यांना फायनल सिलेक्शन झालंय आणि त्यांच्यामुळे जो आहे हा लेटर त्यांची नावं बाहेर काढत आहेत. त्याच्यामुळे भावांनो हा रिझल्ट त्यांनी थांबव केलेला आहे. आणि भावांनो मी सांगेन तुम्हाला की जर हा लेटर जर OBC कॅन्डिडेटांकडे येत आहे आणि काही टेक्निकल त्यांनी जर इश्यू केलेला आहे त्या ठिकाणी, कास्ट सर्टिफिकेट म्हणा, ठीक आहे, त्या ठिकाणी डोमासील दुसऱ्या राज्यातून तुम्ही फॉर्म भरा. आपले फार असे मुलं आहेत की जे महाराष्ट्रातून आहेत, ठीक आहे, त्यांचा रहिवासी महाराष्ट्रात आहे, डोमासील महाराष्ट्राचा आहे, सगळं महाराष्ट्रात, त्यांचे वडील आई वडील सगळे महाराष्ट्राचे आहेत, पण त्यांनी कर्नाटकमधून फॉर्म भरलेले असे बी काही नमुने आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत भावांनो. तर त्या कॅन्डिडेटांना सुद्धा असा लेटर येईल, भाऊ तुम्ही वाचणार नाही, या ठिकाणी तुमचा सुपडा साफ होईल भावांनो. तुमचं नाव त्या ठिकाणी फायनल तुम्ही इथपर्यंत गेले तर तुम्ही फायनलला तुम्ही छटणार. तर मी एक आता यामध्ये तुम्ही हे तर SSCचं काम आहे, हे तर ह्यांनी बरोबर करत आहे. पर भावांनो माझा एक सजेशन, मला असं वाटतं भावांनो, हे जे काम होतं तुम्ही त्या आता मुलाला मला सांगा, त्या टायमाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या ते मला मेडिकलला होतो त्या ठिकाणीच तुम्ही या पोराला घ्यायचं काम नव्हतं. कारण तुमची बी ही डबल प्रोसेस राहिली नसती आणि त्या मुलाची बी त्या ठिकाणीच तो मुलगा आउट होऊन पुढची भरतीची प्रोसेस जो आहे त्याचा जर वय असला असता, आता हा 24 याचा वय होता सध्या, याचा वय अजून बी आहे OBC म्हणलं तर अजून बी हा भरतीचा तो कास्ट काढून पुढची प्रोसेस केला असता, पुढचा अभ्यास यानं चालू केला असता. म्हणजे ह्याच्या बी भावनाशी खेळत आहे SSC आणि स्वतः बी फसत आहे. त्या ठिकाणी ह्याचा डॉक्युमेंट घ्यायचं काम नव्हतं, त्या ठिकाणी घ्यायचं नाही की भाऊ तू नाहीच आमच्या ह्याच्यामध्ये, तुला डायरेक्ट या ठिकाणी येऊन डायरेक्टच रिजेक्ट करतो. पुन्हा SSC कशाला याच्यावर टाइम वेस्ट करते. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर आपला होत आहे ना एकदाच, तर डॉक्युमेंट या ठिकाणी व्हेरिफिकेशन आहे. आणि SSC हा काही मुलं म्हणतात की SSC हा फोर्समधला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतंय. अरे मग आताच घ्या ना, काढतानाच बाजूला काढत, कारण त्या मुलाला जो आहे तिथूनच रास्ते वेगळे त्याच्या स्वतः येतील भाऊ. SSC तुम्ही जे आहेत एक तुम्हाला जॉब आहे सिक्युअर, त्या ठिकाणी तुम्ही तुमची पुढची वाटचाल करता. पर भावानं त्यांचा विचार करा ना, ज्यांना असं वाटतं की सगळं डॉक्युमेंट झालंय, आता 132 मार्क होते याला, तर ह्याला ज्या ठिकाणी मेडिकल प्रोसेस कंप्लीट केली यानं, मेडिकल फिट डॉक्युमेंट फिट, तर त्या दिवशीच ह्यानं भावांनो मनाला वाटलं असेल का नाही मी फौजी झालो म्हणून, विषय संपला. 132 मार्क बाहेर काढणार नाहीत आपल्याला, आपल्या या ठिकाणी पूर्णपणे सिलेक्शन होईल. तर या ठिकाणी तो समजला असेल का नाही मला सांगा की तो मी फौजी झाला म्हणून, त्या ठिकाणी त्याच्या मनात तर वाटला तर 100% होणार ना 132ला. तर मग त्याचा टायमिंग वेस्ट, त्याची भावना जी त्या ठिकाणी SSCने संपवल्या या ठिकाणी की आता रिजेक्शन देऊन काय पाहतात. त्या ठिकाणी जर त्याला नाही म्हणलं असतं तर त्याने पुढच्या भरतीचं बी भावांना डॉक्युमेंट जो आहे तो चांगला काढला असता आणि त्या ठिकाणी त्यामध्ये देखील तो झाला असता. पण त्याचा आता अभ्यासाचा बी मन लागणार, त्याची बी लिंक तुटली. आता हा भाऊ चक मला फोन करून रडत होता, भाऊ आता सांगा भाऊ आता असं काय करायचं, आता काय नाही. पहिलेच डॉक्युमेंट घेतं तर पहिलेच स्ट्रिक्ट करायला पाहिजे होते. आणि तुम्हाला मी सांगेन की जॉईनिंगबद्दल काय चालू आहे हे बघा कसं खेळ आहे की बघा भावानं, रिझल्टचं काय सुपडा माहीत नाही ह्यांना. आणि हे बघा असं पेट्या बांधू नका, SSBची पेटी आहे, CRPF ट्रेडमॅनची सुद्धा पेटी तयार करून ठेवली ही माणसांनी. यार राव्यांना काय सांगायची, SSC GDची पेटी, SSB नंबर 7 आहे ही. म्हणजे SSB कॅन्डिडेट जी ऑल इंडिया SSB कॅन्डिडेट आहे ज्यांचं SSB मध्ये सिलेक्शन झालंय त्यांचे पेट्या बांधून फोर्समध्ये टाकत आहेत ट्रेनिंग सेंटरला, ग्रुप सेंटरला काय असेल ते. आणि ह्यांना आपल्याला रिझल्ट देणं होईना भावांनो, काय आता यांना. आणि आज मी म्हणलो होतो तुम्हाला रिझल्ट येईल, ह्या कारणामुळे भावांनो रिझल्ट मला वाटतं आज बी नाही येणार त्या ठिकाणी, ठीक आहे, आज बी नाही येणार. आणि काल जर तुम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या चॅनलवरती बघितलं असताल की 2022चे जे ज्यांचा थंब ॲक्सेप्ट नाही झालता भावांनो, ज्यांचा थंब ॲक्सेप्ट नाही झालता त्यांचा जो आहे रिझल्ट आलेला आहे. तर मग आपण अशी आशा करू शकतो की आपला रिझल्ट या ठिकाणी तयार आहे. आता बघा या ठिकाणी तुम्ही CTGD 2024 फिट कॅन्डिडेट OBC या ठिकाणी 7 नंबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला या ठिकाणी पूर्ण काढीन. तर बघा शकता तुम्ही या ठिकाणी 7 नंबर, तुम्हाला हे क्लिअर नाही दिसत तर मी तुम्हाला हे दुसरं दाखवेन. या ठिकाणी काही लिहिलेलं नाही, तर या ठिकाणी तुम्ही आधी बघून घ्या भावांनो, ठीक आहे. या ठिकाणी पूर्ण बघून घ्या, का बॉक्स नंबर 7 आहे हा. अशी पूर्ण प्रोसेस चालू केली राव त्यांनी, पण आपला रिझल्टचं काय देणं आहे, रिझल्टचं काहीही देणं आहेत भावांनो. या ठिकाणी तुम्ही बघा पूर्ण आपली प्रोसेस तयार आहे, काही पेट्या
ठीक आहे. पेट्या पूर्ण पूर्ण लोड करून टाकलेत त्यांनी, पर आपल्याकडे कोण लक्ष दे नाही भावांनो. मी म्हणतो लगेच कर त्या ठिकाणी त्यांनी रिझल्ट द्यावं. ठीक आहे. ही पेटी किती पेट्या तयार आहेत हो का, ह्या ठिकाणी पेट्या आहेत हो का, ही पेटीचेच बॉक्स आहे हो का, या खाली आहेत, इथं आहे, इथंही पूर्ण लाईन आहे पेट्यांची, वर पेट्या दिसत आहेत, इकडे पेट्या, ही सगळं गबाळ पेट्याचंच आहे. आणि हे सगळं प्रोसेस थांबवली बाबा, रिझल्ट द्या आधी आमचं. कारण आमचा जो आमचे जे पूर्ण आमचे मित्रमंडळ आहे ते लय वैतागलेत रिझल्ट होऊन. ठीक आहे. आधी रिझल्ट द्या, ज्यांना कमी मार्क जास्त मार्क आहे त्यांचं होऊन, ज्यांचं कमी मार्क होईल त्यांना तर ही उठेल ना भाऊ. ह्याच्यातून बाहेर पडून काय तर आम्ही करू अभ्यास कशाच मन लागत नाही. तुम्ही म्हणता रोज नोटीस व्हायरल करताय, कोण वर नोटीस व्हायरल करताय ना तुम्ही, त्याला तर काय करत नाही. आमचा गरीब मुलगा त्याला बघतोय फक्त नोटीस बघून बेजार आहे. तर प्लीज भावांनो, तुम्ही रिझल्टचा अजून 2-3 दिवस वेट करा. ठीक आहे. 7च्या पुढं तर जाणार नाही असं वाटतंय. प्रोसेस कंप्लीट आहे, रिझल्ट कंप्लीट आहे. रिझल्ट जो आहे आपल्या कधी पण अपलोड होऊ शकतो. SSC साईडवर बघत राहा. जय हिंद भावांनो.